आज आपण मराठीचा सराव पेपर पाहणार आहोत. दुसरीच्या मुलांसाठी हा पेपर आहे किंवा 5 ते 7 या वयोगटातल्या मुलंही हा पेपर सोडवू शकतात. तुम्ही या पद्धतीने तुमच्या मुलांची नक्कीच प्रॅक्टिस करून घ्या. ह्याच्या अगोदरही मी एक पेपर शेअर केलेला, तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन चॅनलवर पहा. पहिलीच्या मुलांसाठीचा तो पेपर होता, खूप छान आहे. त्यात मी खूप वेगवेगळे क्वेश्चन त्या पेपरमध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे नक्कीच तो पेपर जाऊन तुम्ही पहा. पहिला प्रश्न आहे, योग्य अक्षराला गोल करा किंवा योग्य शब्दाला गोल करा. तुम्हाला ज्या पद्धतीनं लिहायचं आहे क्वेश्चन त्या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. तुम्ही अक्षर बोलला तर त्या प्रॉपर अक्षरालाच मुलाला सर्कल करायला लावायचं आणि शब्द बोलला तर पूर्ण शब्दाला मुलाला सर्कल करायला लावायचं आहे. तर आता त्यासाठी मुलांना हे प्रॉपर वाचता आलं पाहिजे आणि कळलं पाहिजे की करेक्ट शब्द कोणता आहे किंवा करेक्ट अक्षर कोणतं आहे. तर इथे बघा, गुह लिहिलेला आहे, असा काही शब्द नसतो. इथे पण तेच लिहिलेलं आहे आणि इथे लिहिलेला आहे, मधल्या शब्द लिहिलेला आहे गृह. तर इथे अक्षराला क्वेश्चन दिला आहे म्हणून मुलाने ह्या गृहला सर्कल करायचा आहे. गृह हा शब्द करेक्ट आहे. अमृत का अमूत का अमूत, तर नाही, तर अमृत असं शब्द करेक्ट आहे, तर त्याला सर्कल करायचं आहे. पुढं पितरू, पितृ का पितरू, तर पितृ हा शब्द करेक्ट आहे. पूर्ण शब्दाला सर्कल करायला लावा किंवा करेक्ट अक्षराला सर्कल करायला लावा. मृदू असं लिहितात का मृदरू असं लिहितात की असं लिहितात, हे मुलांना कळलं पाहिजे. ही रूची मात्रा आहे, मृदू. रिपीट झालं इथे, त्यामुळे हे आपण कॅन्सल करूया. नेक्स्ट, कृपा, कुपा का करपा, तर कृपा हे करेक्ट आहे. नप, नृप का नूप, तर नृप हा शब्द करेक्ट आहे. मृग, मग, तर नाही, मृग हा करेक्ट शब्द आहे. र चे वेगवेगळे प्रकार मुलांना कसे शिकवायचे किंवा जोडाक्षरं कशी शिकवायची, जोडशब्द कसे शिकवायचे, ह्याचे सगळे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही मराठी शिकण्याची सुरुवात ही आपली प्लेलिस्ट आहे, त्याला व्हिजिट द्या, तिथे तुम्हाला सगळे डिटेल व्हिडिओ पाहायला मिळतील. गृहिणी का गहिनी का मृहिणी, कोणतं करेक्ट आहे, तर गृहिणी हा शब्द करेक्ट आहे. सेम शब्दांना मुलांना जोड्या लावायच्या आहे. इकडे काय लिहिलं आहे, तृतीया, तर तो सेम शब्द मुलांना इकडे शोधायचा आहे आणि त्याला नंबर द्यायचा आहे. शहामृग, त्यासाठी मुलांना वाचताही आलं पाहिजे. अक्षरांची ओळख खूप गरजेची आहे. स्वर आणि व्यंजन हे प्रॉपर आलीच पाहिजे. शहामृग, तर इकडे शहामृग शोधायचा आहे. मातृभाषा, मातृभाषा. नेक्स्ट, सृजन, सृजन. गृहिणी, आगगाडी, जीभ. पुढचा शब्द आहे पनीर, दीपक. आणि शेवटचा शब्द आहे भाजी. सेम शब्दांच्या मुलांना जोड्या लावायच्या आहेत, जेणेकरून त्यांना सेम शब्द ओळखता येतोय का हे याच्यात क्लिअर होणार आहे. बऱ्याचदा पाहूनही मुलं रॉंग करतात, त्यासाठी हा क्वेश्चन इथे दिलेला आहे. पुढचा आहे, गोलातील अक्षराला हे स्वरचिन्ह जोडून लिहा. आता हे स्वरचिन्ह कसले, ही आची मात्रा आहे. कसली मात्रा आहे, तर आची मात्रा, म्हणजेच काय, काना. म्हणजे प्रत्येक अक्षराला काना लावून मुलांना शब्द कंप्लीट करायचे आहे. आता इथे बघा, र हे अक्षर दिलं आहे, तर राम, राजस. पुढचं अक्षर आहे प, पान, पातळ. मार, न सांगू नका, तर तो शब्द बोलायलाही सांगा. स आणि इथे ब न दिलाय, तर आपल्याला आची मात्रा लावायची, म्हणजेच काना लावायचा आहे. साबण, सावळा, सावळा. ग, गा न, गारा. पुढे अ दिलाय, अला काना, आज्ञा, आवाज. ह्या पद्धतीने, जेणेकरून मुलांना
प्रत्येक स्वरांच्या मात्रा शिकवणं खूप गरजेचं असतं. नुसते स्वर शिकवून फायदा नाही. तो स्वर कसा बनला आहे, त्याची मात्रा कोणती आहे, कारण तीच मात्रा वापरून त्यांना पुढे बाराखडी शिकायची आहे. त्यामुळे फक्त स्वर पाठ करून घेऊ नका किंवा लिहायला शिकवू नका. त्याच्याबरोबरच मुलांना स्वरांच्या मात्रांची ओळख करून द्या की आ म्हणजेच त्याला एक काना असतो, ती आची मात्रा आहे. काना म्हणजे ही आची मात्रा किंवा त्याचं ते चिन्ह आहे. इमारत जी आपण जिला म्हणतो तीच म्हणजे पहिली वेलांटी आहे. लिंबू जी असते ती दुसरी वेलांटी आहे. हे मुलांना प्रॉपर उखळ म्हणजेच पहिला उकार आणि ऊस ज्याला आपण म्हणतो तोच दुसरा उकार आहे. हे मुलांना सगळं काही प्रॉपर शिकवा, जेणेकरून बाराखडी शिकताना त्यांना सोपं जाईल. पुढचा क्वेश्चन आहे, योग्य अक्षराला निवडून शब्द पूर्ण करा. इथे काही शब्द दिलेले आहेत, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि इथे कंसामध्ये तुम्हाला काही अक्षरं दिली आहेत. त्यातलं एक अक्षर बरोबर आहे ते वापरून मुलांना इथे शब्द बनवायचा आहे. तर आता इथे ली दिलाय. लीज असं काही नसतं. वीज, हो वीज असा शब्द असतो. वीज. पुढचं भट मी असं काही नसतं. भटमी, भटगी नसतं. तर काय असं भट जी. मुलांना सांगायचं प्रत्येक अक्षर लावून अर्थपूर्ण शब्द वाचा. बनतोय का अर्थपूर्ण शब्द? बनत नसेल तर तो अक्षर वापरायचं नाही. पुढचं अक्षर घ्यायचं. री, हो बकरी. साख मी असं काही असं का नाही. तर काय असं साख ळी. पुढचं काधिक, काठी का काजी, तर काठी. काठी हा शब्द करेक्ट आहे. पुढचं नी, की आणि टी ह्याच्यात काय बसतंय तर नी बसतंय. मनी माऊ. पुढचा शब्द आहे वन. सी वन असं काही असतं का नाही. का नी वन असतं नाही. तर काय असतं जीवन. जीवन. डॅक्षा. इथे शब्द अक्षर दिले तर री मी सी ह्याच्यातला कोणता बसतो तर री बसतो. रिक्षा. सा व आणि डॅश दिला. इथे 3 अक्षर दिले. ली गी ती ह्याच्यातला एक वापरायचा आहे मुलांना आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. सावली. वा फी असं काही नसतं. वाजी नसतं. तर काय असतं वा टी. योग्य अक्षराला हे स्वरचिन्ह लावा. हे ऋकार आहे. ऋ. ह्याचे खूप छान यावर आपला रच्या वेगवेगळ्या प्रकारांवर जोड शब्दांचा आणि रचाही व्हिडिओ आहे. त्याला खूप छान प्रतिसाद आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच जाऊन तो व्हिडिओ पहा. मी कशा प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे त्या प्रकारे तुमच्या मुलांना नक्कीच तुम्ही शिकवा. इथं वक्ष दिलं आहे तर आपल्याला हे स्वरचिन्ह लावायचे आणि शब्द पुन्हा बरोबर लिहायचा आहे. तर मुलांना कळलं पाहिजे नक्की कशाला लावायचं आहे. वृक्ष. वक्ष्रू असं काही नसतं. तर काय असतं वृक्ष असतं. कशी असं काही नसतं. तर काय असतं कृषी. तृतीय. तर काय असतं तृतीय. कपदा. तर काय असतं कृपदा. इथे अमत दिलंय तर असं काही नसतं. अमृत. पित. पितृ. मातृ. मग असं काही नसतं. तर काय असं मृग. पुढचा क्वेश्चन आहे. इथे रिकाम्या जागांमध्ये मुलांना ह्याच्यातले अक्षर यूज करून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. मी डॅश न. तर काय असणार आता इथे वरती काही अक्षर दिलेली आहे. मी ळून मिळून. मिळून. दुसरं आहे ना जुक. मुलांना एक एक अक्षर घालून बघायला सांगा की प्रॉपर शब्द बनतोय का. पा उ स. पुढचं आहे घा लू न. ला डू. पुढे आहे कु लू प. पुढचं आहे म डॅश न. आता काय राहिले आपल्याकडे शब्द धू आणि सु. तर म धू न.
आणि शेवटचा आहे सु, तर म सु र. योग्य अक्षराला उकार जोडून शब्द पुन्हा लिहा. उकार म्हणजेच काय, आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. उखळ म्हणजेच पहिला उकार. तर इथे तुम्हाला पहिला उकार लावायचा आहे या शब्दांना आणि शब्द पूर्ण करायचा आहे. तर मरली असं काही असतं का, तर नाही. तर काय असतं, मुरली. मधर, तर काय असतं, सॉरी, मधुर. पतळा असं काही नसतं, तर काय असतं, पुतळा. नेक्स्ट, मनुका. सबक असं काही नसतं, तर काय असतं, सुबक. पुढे सुला. सपारी असा शब्द नसतो, तर काय असतं, सुपारी. तुरा. न. वाक्यातील पहिल्या वेलांटीच्या खाली रेघ मारा. म्हणजे इथे काही वाक्य दिलेली आहेत, त्याच्यातल्या पहिल्या वेलांटीच्या खाली तुम्हाला रेघ मारायची आहे. निशा, तर नि ही काय आहे, इथे पहिली वेलांटी आहे. निशा चादर धर. आई दिवा लाव. तर दी ला काय आहे, पहिली वेलांटी आहे. अजय आकाशात विमान बघ. तर वला काय आहे, पहिली वेलांटी आहे. विमल मध्ये वला पहिली वेलांटी आहे. गाईला हिरवा चारा घाल. हला पहिली वेलांटी आहे. पुढचा चिमा शिरा खा. चला पहिली वेलांटी आहे आणि शला पहिली वेलांटी आहे. या प्रकारे मुलांची नक्कीच प्रॅक्टिस करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत, ज्यांच्या मुलांचं मराठी वीक आहे, कच्चं आहे, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. थँक्यू.